महापालिका आणि नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आल्याची माहिती मिळते। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। महापालिका, नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। याबाबत आपल्याला अधिकची माहिती देत आहेत गणेश कवडे। गणेश, महापालिका, नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत अशी माहिती मिळते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये आहे पुन्हा एकदा नव्याने एक दोन याचिका आहेत त्या करण्यात आल्या होत्या आणि यामध्ये प्रामुख्याने लातूरमधली औसा जी महानगरपालिका आहे ती जुन्या वॉर्ड रचनेनुसारच घेण्यात यावी ही प्रामुख्याने या याचिकेतून मागणी केली होती। तर दुसरी जी याचिका होती ती ओबीसीचं आरक्षण 27% आरक्षणानुसार ही मागणी करण्यात आली होती। त्यामुळे कोर्टाने स्पष्ट या दोन्ही याचिका आहेत त्या नाकारण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये थेट सांगण्यात आले की ओबीसीच्या आरक्षणानुसारच आता ज्या महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या ओबीसी आरक्षणानुसारच होणार आहेत आणि त्याचबरोबर वॉर्ड रचना आहे ती जी सरकारच्या वतीने नव्याने जर वॉर्ड रचना केली तर त्या नवीन वॉर्ड रचनेनुसार आज ह्या पूर्णतः निवडणुका होतील अशा पद्धतीचे थेट आदेश आहेत ते देण्यात आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ह्या नवीन दोन याचिका केल्या होत्या त्या कुठेतरी फेटाळलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा ज्या नवीन नियमावली ज्या कोर्टाने सांगितलेल्या आहेत की जुन्या आरक्षणासहित नवीन प्रभाग रचना जर सरकारने केला तर त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात अशा पद्धतीच्याच आता निवडणुका आगामी काळामध्ये होताना पाहायला मिळणार आहेत। पण यामुळे आता विरोधकांची काय भूमिका आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात आव्हानात्मक याचिका दाखल होण्याची शक्यता आहे का? धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके जोडलेले आहेत। लक्ष्मण सर, ओबीसीला आरक्षणासह आता महापालिका आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत। ओबीसी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? जो हा निर्णय घेतलेला आहे तो ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण आहे आणि ओबीसींना सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आरक्षण आहे। त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत। अजून आमची शिक्षण, नोकरीच्या एंट्री पॉइंट वरची लढाई बाकी आहे आणि पंचायत राज मध्ये कुठेतरी या बलुते, आलुते, भटके विमुक्त जाती जमातींना प्रतिनिधित्व मिळालेलं होतं लोकल बॉडीज मध्ये आणि तिथं खरं तर या लोकशाहीमध्ये नेतृत्व घडण्याचे जे काय एक पाळणा म्हटलं जातं किंवा नेतृत्व घडण्याची जी शाळा म्हटली जातं त्या लोकल बॉडीज मधल्या या आरक्षणासाठी हा ओबीसी साठी न्याय हक्काचा हा निर्णय आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करत आहोत। एकंदरीत ओबीसी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी असं म्हणायला काही हरकत नाहीये। लक्ष्मण सर, पुन्हा एकदा धन्यवाद। आपण पाहतोय नवीन प्रभाग रचनेनुसार आता पालिका निवडणुका होणार आहेत। महापालिका, नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार असल्याची माहिती मिळते। नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहे आणि या बातमीवर आता सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळते। सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणालेत पाहूयात। महापालिका, नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तसंच नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे। नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे। 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येणार आहेत। पालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन रचनेनुसार होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। तर या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। नवीन प्रभाग रचनेनुसार पालिका निवडणुका होणार असल्याचं पाहतोय। सध्याच्या घडीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महापालिका, नगरपालिका आणि निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। नव्या प्रभाग रचनेनुसार या संपूर्ण निवडणुका होणार आहेत। यावर आता विरोधकांची काय भूमिका आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात आता विरोधक आव्हानात्मक याचिका दाखल करू शकतात का असा देखील प्रश्न सध्याच्या घडीला उभा राहतोय।
पुन्हा एकदा आपण गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊया। गणेश, नवीन प्रभाग रचनेनुसार आता पालिका निवडणुका होणार आहेत, पण एक महत्त्वाची बाब अशी येते की विरोधक आता यावर काय भूमिका घेणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विरोधक आता या संदर्भात आव्हानात्मक याचिका दाखल करू शकतात का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।